नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या ह्या महेश भाणे यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा विषय आहे आपला हाऊ टू अर्न मनी इन निगेटिव्ह स्टॉक मार्केट. हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आपला. तो आज आपल्याला प्रॅक्टिकल ओरिएंटेड ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचा आहे मित्रांनो. मी सतत प्रयत्न करत असतो की तुम्हाला जास्तीत जास्त शेअर मार्केटमधलं प्रॅक्टिकल ओरिएंटेड जी आयडियाज आहे, नॉलेज आहे, ही शेअर करण्याचा माझा मुद्दाम प्रयत्न असतो की तुम्हाला त्यातून एक आयडिया येईल आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या अकाउंटला त्याचा प्रॅक्टिकली उपयोग करून घेताल. ही त्याची माझी प्रामाणिक भावना आहे त्याच्या मागं. तर चला आज पाहूया आपण की निगेटिव्ह स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा पैसे कमवले जातात हे आपल्याला बघायचे. मित्रांनो, मंदिराच्या पायऱ्या चढायला जेवढा वेळ लागतो, चढायला जेवढा वेळ लागतो तेवढा उतरायला तेवढा वेळ लागत नाही. तसंच आहे मार्केटमध्ये. शेअर पडायला जास्त वेळ लागत नाही, चढायला वेळ लागतो. पण निगेटिव्ह मार्केटमध्ये जेवढे पैसे कमवले जातात ना, तेवढे पॉझिटिव्ह मार्केटमध्ये सुद्धा पैसे कमवता येणार नाहीत. एवढे फास्ट पैसे निगेटिव्ह मार्केटमध्ये मिळतात. ही मला तुम्हाला माझ्या अकाउंटच्या माध्यमातून तुम्हाला दाखवून द्यायचं आहे आज. तर एक एक स्टेप बाय स्टेप आपण आज पाहूया की आपल्याला निगेटिव्ह मार्केटमध्ये पैसे कमवायचे असतील तर आपल्याला एक प्लॅनिंग करावं लागेल की नेमकं त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की आपल्याला थोडीशी न्यूज वाचावं लागते, मार्केटची न्यूज माहीत पाहिजे आपल्याला. आणि दुसरं म्हणजे आपल्या हातामध्ये टेक्निकल चार्ट तो असणं महत्त्वाचं आहे. कारण ह्या चार्टची पॉवर जर तुम्हाला एकदा लक्षात आली तर तुमचं काम इतकं सोपं होऊन जाईल की शेअर मार्केट हा मंथली सोर्स ऑफ इन्कम होऊन जाईल तुमच्यासाठी. हे मला तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे तुम्हाला. तर तुम्ही एक एक माहिती डिटेलमध्ये चांगल्या पद्धतीनं ऐकावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. तर पाहूया. पहिल्यांदा आपण काय करू, 1 जून ते 17 जून या कालच्या शुक्रवारपर्यंत आपल्याला ओव्हरऑल मार्केटमध्ये नेमकं काय चाललंय आधी माहीत पाहिजे की फॉरेन इन्व्हेस्टर लोकांनी 1 जून ते 17 जूनपर्यंत 31,430 करोडची सेलिंग केलेली आहे मित्रांनो. आणि ही सेलिंग काय टाइमपास म्हणून केलेली नाही तिने, काहीतरी खेळायचे म्हणून. शेअर मार्केटला तुम्ही अजिबात असं समजू नका, कारण शेअर मार्केट हे प्राईम अँड स्मार्ट बिझनेस आहे. प्रोफेशनल ट्रेडर लोकांचा, प्रोफेशनल इन्व्हेस्टर लोकांचा. आणि तसं आपल्याला बनायचं हे तुम्हाला सांगायचे मला. तर 31,430 करोडची सेलिंग का केली तिने, त्याच्या मागे काही कारण आहेत. ही कारणं कळली. ही कारणं का सांगायची मला तुम्हाला, कारण ट्रेड घेण्याच्या आधी ही तुम्हाला कॉन्फिडन्स देणार आहेत की मार्केटची दिशा कुठं जाणार आहे, वर जाणार आहे का खाली जाणार आहे. वर जाणार असेल तर तुम्ही पहिल्यांदा बाय करून सेल करणार आहे, आणि जर खाली जाणार असेल तर तुम्ही उलट पहिल्यांदा सेल करायचे आणि खाली बाय म्हणायचे. तर आपला आजचा विषय निगेटिव्ह मार्केटचा आहे. तर कसं का बघायचे, तर बघा ही 31,430 कोटीची जी सेलिंग झालेली आहे ती कोणत्या कारणामुळे झाली बघू आपण आता. रिझन फॉर मार्केट फॉलिंग. पहिलं कारण काय आहे की इन्फ्लेशन इन US म्हणजे अमेरिकेमध्ये 40 वर्षाच्या वर गेला मित्रांनो. 40 वर्षाच्या आजपर्यंत इतका इन्फ्लेशन कधी वर गेला नव्हता. महागाई, इन्फ्लेशन म्हणजे महागाई 8.6% गेलेली आहे आणि इंडियामध्ये ती 7.1% आहे. जगभरातल्या जी काय अर्थव्यवस्था आहेत त्या सर्वांचा महत्त्वाचा प्रॉब्लेम, महत्त्वाचं मोठं संकट जे आहे ते ह्या इन्फ्लेशनचं आहे की ह्याला कसं खाली आणता येईल. त्यासाठी त्यांनी ग्रोथला सुद्धा कॉम्प्रोमाइज करायला तयार आहे सध्या. म्हणजे इन्फ्लेशन वाढणं म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ कमी होणं, हे लक्षात ठेवा. ही गणित आहे. आणि इन्फ्लेशन कशामुळे वाढलंय, आज जी काही रशिया आणि युक्रेननं जी वार केलेलं आहे युद्ध, त्याच्यामुळे सगळं ही इकॉनॉमिक कॅल्क्युलेशन बिघडलेलं आहे मित्रांनो. आणि ही सोप्या भाषेत आपण आज समजून घेऊ की इन्फ्लेशन वाढणं म्हणजे ग्रोथ कमी होणं, कंपनीची ग्रोथ कमी होणं. तर हा इन्फ्लेशनला कंट्रोल करण्यासाठीच कालच्या ह्या 7-8 दिवसात आरबीआयनं आणि आपल्या आरबीआयनं तर 50 बेसिस पॉईंटवर रेट वाढवले. 50 बेसिस पॉईंटवर मागच्या पॉलिसीमध्ये. आणि फेड रिझर्व्ह जी 15 जूनला काल पॉलिसी होती अमेरिकेचा फेड रिझर्व्ह, तसं आपली आरबीआय आहे तसं त्यांचा फेड रिझर्व्ह आहे. त्यांनी 75 बेसिस पॉईंटर रेट हाईक केलेत बँकेची, म्हणजे टाईट केली पॉलिसी. म्हणजे त्यांनी लिक्विडिटी काढून घेतली मार्केटमध्ये. आणि लिक्विडिटी मार्केटमध्ये काढून घेणं म्हणजे मार्केट खाली येणं. कंपन्यांना जो कर्ज पुरवठा होणार आहे तो हाय लेवलला होणं. त्यांना कर्ज पुरवठा हाय लेवलला झाला की त्यांच्या प्रॉफिटवर प्रेशर येणार, कारण ती जी काय अर्निंग करेल त्यांना त्यातलं सर्वात जास्त त्यांचं जे काही कर्जाची जी इन्स्टॉलमेंट आहे ती त्यांना जास्तीत जास्त इंटरेस्ट रेट असल्यामुळं त्यांना त्याच्यात देण्यात त्यांचा जास्त वेळ जाणार आहे. आणि त्याच्यामुळे त्यांच्या प्रॉफिटवर प्रेशर येणार आहे. आणि प्रॉफिटवर प्रेशर आलं की शेअर्स खाली येणार आहेत. हे दुसरं कारण आहे. तिसरं म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ प्रोजेक्शन टार्गेट रिड्यूस केलं आहे. आणि ह्या सगळ्या बँकांनी, ह्या सेंट्रल बँकांनी, म्हणजे आपली आरबीआय असेल, फेडरल रिझर्व्ह असेल अमेरिकेची, यांनी जी काही ग्रोथ होणार आहे पुढच्या 1-2 वर्षात त्याचं जी प्रोजेक्शन टार्गेट आहे इस्टिमेटेड, ती सुद्धा त्यांनी कमी केलेलं आहे. किंवा आमचं सर्व लक्ष महागाईवर आहे, त्याला आम्हाला खाली आणायचं आहे म्हणून त्यांनी सांगितले. त्याच्यामुळे आम्ही ग्रोथला आता सध्या जास्त कॉन्सन्ट्रेशन करणार नाहीत असं त्यांनी सांगितले. त्याच्यामुळे ग्रोथ कमी होणं म्हणजे मार्केटला थोडंसं खाली येणं हे निश्चित आहे. चौथं कारण काय
की चायनामध्ये कोरोनाची संख्या थोडीशी वाढते म्हणून तिथल्या जरा लॉकडाऊन काही काही सिटीमध्ये चालू झालेले आहे आणि रिस्ट्रिक्शन पण तिथं कडक चालू झाले. मग ह्याचा परिणाम आपल्या कोणत्या सेक्टरवर होणार आहे हे पण आपण पुढच्या क्लिपमध्ये बघणार आहे. कारण त्याचा कोणत्या सेक्टरवर परिणाम होणार आहे आपल्याला आता पुढच्या क्लिपमध्ये बघायचे. आणि पाचवं कारण आहे क्रूड ऑइल हे $120 प्रति डॉलर झालेलं मित्रांनो. जी आज आधी 102 103 रुपये होतं, $120 122-123 पण गेलेलं आहे. हे निगेटिव्ह मार्केटसाठी. आणि डॉलर हा रुपयाच्या तुलनेमध्ये स्ट्रॉंग झालेला आहे आणि हे असं असणं म्हणजे मार्केटसाठी निगेटिव्ह असतं. ही मी कारण का सांगायला, कारण आपल्याला निगेटिव्ह मार्केटमध्ये पैसे कमवायचे तर त्याच्यासाठी आपल्याला ही पार्श्वभूमी माहीत असणं महत्त्वाचं आहे. कारण आपण एक प्रोफेशनल ट्रेडर म्हणून आपण काम करणार आहे या मार्केटमध्ये आणि त्याचा परिणाम आपल्या ट्रेडवर होणार आहे ना. मग ह्या सगळ्या निगेटिव्ह कारणांचा परिणाम कोणत्या सेक्टरवर होतो की बघा, बॅड इम्पॅक्ट ऑन इंडियन स्टॉक मार्केट बिलो सेक्टर. नंबर 1 बँकिंग सेक्टर होणार आहे, कारण रेट हाईक केले की त्या बँकिंग सेक्टर त्याचा निगेटिव्ह परिणाम होणार आहे, कारण लिक्विडिटी काढून घेतली जाते ना. त्याच्यानंतर दुसऱ्या कोणतं सेक्टर आहे, ऑटोमेटिक सेक्टरवर पण त्याचा परिणाम होतो रेट हाईक केल्यामुळे बँकेचे. आणि चायनामध्ये सुद्धा कोरोनाची थोडीशी परिस्थिती बिकट झाली असल्यामुळं तिथे जे काय ऑटो कंपनीचे जे काही प्लांट आहेत, मेटल सेक्टरचे जे प्लांट आहेत जिथे त्यांचा जास्त माल तयार होतो तिथं सुद्धा त्यांना तिथं सप्लायमध्ये अडचणी येत असल्यामुळं त्यांचा सेलवर त्यांचा इम्पॅक्ट होत असल्यामुळं त्याचा परिणाम आपल्याला बघायला मिळणार आहे त्या शेअरवर. कारण ह्या निगेटिव्ह परिणाम तिथं झाला त्या सेक्टरवर की त्याचा परिणाम त्या शेअरवर होणार आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सेक्टरवर आधी कॉन्सन्ट्रेशन करा म्हणून. सेक्टर तिसरा कोणतं सेक्टर आहे, आय टी सेक्टर. आय टी सेक्टरला प्रॉब्लेम कशामुळे होतो, कारण आता सध्या US गव्हर्नमेंटचं सर्व लक्ष महागाईला कमी करण्यासाठी आणि महागाईला कमी करण्यासाठी ती ग्रोथला जास्त लक्ष देत नाहीत आणि त्यांना जी काही प्रोजेक्ट द्यायचे आय टी कंपन्यांना आपल्या ते देण्याचं ते प्रमाण सध्या थोडंसं कमी करतात, कारण त्यांचं लक्ष महागाईला कमी करण्याचे. त्याच्यामुळे ती सध्या खर्च करण्यावर जास्त भर देत नाहीत. त्याच्यामुळे त्यांना जी ऑर्डर मिळणार आहेत आय टी कंपन्या आपल्या अमेरिकेमध्ये त्या कमी मिळतात. मग इन्फोसिस असेल, विप्रो असेल, SCLTech असेल, TCS असेल. आणि चौथं कोणतं आहे, ऑइल अँड एनर्जी सेक्टर. कारण क्रूड ऑइल वर गेल्यामुळे ह्या सेक्टरला पण त्याचा परिणाम फेस करावा लागला आहे. त्यामुळेच म्हणतोय की आपल्याला निगेटिव्ह मार्केटमध्ये पोझिशन घेण्याच्या आधी ही सगळी पार्श्वभूमी माहिती असणं महत्त्वाचं आहे. तर ह्या सर्व कारणामुळे मार्केट खाली येत आहे आणि आणखी सुद्धा खाली येऊ शकतो असा माझा अंदाज आहे. तर अशा मार्केटमध्ये आपल्याला काय करायचं आहे, हाऊ टू अर्न मनी इन निगेटिव्ह फॉलिंग मार्केट. तर त्याचा आपल्याला फायदा तर घ्यायचा आहे बॅड न्यूजचा. आणि तो कोणाच्या साहाय्याने घ्यायचा आहे फायदा, टेक्निकल चर्चा ह्या पॉवरच्या टेक्निकल चर्चा साहाय्याने आपल्याला फायदा घ्यायचा आहे. तर पहिला प्रोडक्ट आहे स्टॉकमध्ये मग तुम्ही काय केलं पाहिजे की तो शेअर एका दिवसासाठी तुम्हाला माहित झाला की तो शेअर पडणार आहे, तर तुम्ही पहिल्यांदा त्याला काय करायचं, सेल म्हणायचे नसताना. आजपर्यंत आपण पॉझिटिव्ह मार्केटमध्ये काय केलं, पहिल्यांदा बाय आणि नंतर सेल हे सवासं करतो. पण निगेटिव्ह मार्केटमध्ये पहिल्यांदा काय करायचं, सेल करायचे नसताना. एक ट्रेडिंगचा प्रोडक्ट आहे, लक्षात ठेवा. आणि खाली आल्यानंतर तो शेअर जेवढा खाली त्याच्यानंतर तो तुम्ही जेवढा खाली त्याच्यानंतर 3.5च्या आत तुम्हाला बाय करायचा आहे. मग तो शेअर जेवढा पडेल त्याचा डिफरन्स तुम्हाला लगेच प्रॉफिट म्हणून मिळून जाईल तुमच्या डिमॅट अकाउंटला. आणि दुसरा प्रोडक्ट काय, तुम्हाला जर शेअरमध्ये करायचं नसेल तर ऑप्शनमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता, ज्यात लॉट असतील. प्रत्येक शेअरचे एक ऑप्शन असते, त्याच्यामध्ये खाली येणार असेल तर त्याला पुट ह्या प्रोडक्टमध्ये गुंतवणूक केली जाते ट्रेडर लोकांची. टेक ए पुट नियर करंट मार्केट ऑफ स्टॉक जिथं चालू आहे तुम्हाला माहिती, तो शेअर त्या करंट मार्केट जी काय करंट रेट चालू आहे त्या शेअरचा त्याच्यात जवळचा तुम्हाला पुट घ्यायचा आहे. म्हणजे शेअर जेवढा खाली येईल त्या करंट मार्केटपासून तसा तो जवळचा पुट तुम्ही जे बाय केलेला आहे तो वाढत जाईल आणि त्याची तुम्हाला डिलिव्हरी पण घेता येईल महिनाभर. तर ह्या 2 प्रोडक्टमध्ये तुम्हाला त्याचा फायदा करून घेता येईल. आता मी हे तुम्हाला प्रॅक्टिकल ओरिएंटेड दाखवणार आहे आता की बघा काय होतं यात नेमकं. बघा मार्केटचा ओव्हरऑल बघू आधी. शुक्रवारचा मार्केट 15,293 निफ्टी 67 पॉईंट डाऊन होता आणि सेन्सेक्स 51,360 म्हणजे 135 पॉईंट डाऊन आहे शुक्रवारचं मार्केट. कोण जास्त पडलं होतं, टायटन पडला होता, विप्रो पडला होता. विप्रोचा तर मी स्वतः तुम्हाला कॉल दिलेला आहे ग्रुपवर 410ला शॉर्ट करा म्हणून, आणि 402 टार्गेट होतं बरोबर. बघा लो 402चाच मार आहे त्यानं, 402चा टार्गेट अचीव झालं होतं आपलं. तर मी आता तुम्हाला निगेटिव्ह मार्केटमध्ये स्टॉक सिलेक्शन तुम्हाला करण्याच्या मी तुम्हाला सांगितलं की आधी तुम्हाला सेक्टर बघायचे. सेक्टर कुठं बघायचं, टूल्समध्ये जाऊन इथं बघायचे. आणि हे सगळे सेक्टर पाहण्याच्या आधी तुम्हाला न्यूज माहीत पाहिजे, जी मी तुम्हाला आता दाखवल्या त्याच्या रिझन माहीत पाहिजे. की पडण्याचं रिझन माहीत असलं की तुम्हाला कॉन्फिडन्स येणार आहे. वाढण्याचं जसं रिझन तुम्हाला माहीत पाहिजे तसं पडण्याचं पण रिझन माहीत पाहिजे. तुम्हाला जो पण रिझन माहीत होणार नाही तो पण तुम्हाला कॉन्फिडन्स येणार नाही ट्रेडिंग करताना. ॲज अ स्टॉक ट्रेडर म्हणून तुम्हाला सगळी तयारी करून ठेवायची आधी. त्याच्यानंतर तुम्हाला ग्राफ लावायचा आहे त्याचा. आता हा विप्रो आहे बघा, विप्रोचा ग्राफ लावतो मी आता. थोडासा ग्राफ मोठा करतो. हा त्याचा डेली चार्ट आहे. एका दिवसाची एक कॅन्डल आहे.
ही शुक्रवारची, ही गुरुवारची, ही त्याच्या आधीची. हा डेली चार्ट आहे. आणि इंट्राडे मध्ये काम करत असताना तुम्हाला कोणता ग्राफ लावायचा आहे? 1 डे 5 मिनिट म्हणा किंवा 5 डे 5 मिनिट म्हणा, 5 डे 10 मिनिट म्हणा, कोणताही लावा ग्राफ तुमच्या मनावर आहे. आता मी 5 डे 10 मिनिट का लावलाय? मला मागच्या 4-5 दिवसाची पण आयडिया येते त्याच्यामुळे म्हणून मी लावलेला आहे. बरोबर. तर आता मी शेअर काही चॉईस करून ठेवले तुमच्यासाठी. तर त्याच्यात मला कशी अर्निंग झाली असती गुरुवारी शुक्रवारी ही मला तुम्हाला दाखवायची. तर आता आपण टाटा स्टील पहिल्यांदा बघू. बघा बुधवारी 15 तारखेला फेडरल रिझर्व्हची पॉलिसी झाली. रात्री 12:30 वाजता निर्णय झाला. 75 बेसिस पॉईंट रेट वाढवली. हे मार्केटसाठी धक्कादायक होतं. आणि गुरुवारी त्याचे पडसाद लगेच उमटले मार्केटमध्ये. बघा ही गुरुवारचं मार्केट, पहिल्या 10 मिनिटाची कॅन्डल. बघा पहिल्या 10 मिनिटात गुरुवारी. बुधवारी निर्णय झाला रात्री 12:30 वाजता. टाटा स्टीलचा ग्राफ दाखवतो मी तुम्हाला. 16 जूनला गुरुवार होता. पहिला अर्धा घंटा काम करायचं नाही तुम्हाला. बघा इथं जी सुरुवात झाली पडण्याची, तुम्हाला लक्षात आलं शेअर पडायला 957 झाला. 10:29 957 झाला. इथं रेट बघा करंट प्राइस. 10:29 957 झाला. तुम्हाला लक्षात आलं की ॲटो सेक्टर वीक, आपलं मेटल सेक्टर वीक आहे आणि टाटा स्टील वीक आहे. तर तुम्ही त्या टायमाला काय केलं पाहिजे? इथं जायचंय आणि काय म्हणायचे? सेल म्हणायचे. सेल म्हणायचे. मग तुम्ही 100 शेअर करा, 200 करा. तुम्हाला शेअर खाली येण्याचा फायदा घ्यायचा. तुम्हाला माहिती तो शेअर आणखीन खाली येणार आहे. मार्केट पडणार आहे आज वन वे. तुम्हाला समजा 500 शेअर शॉर्ट केले तुम्ही, प्राइसमध्ये 0 ठेवा, ऑर्डर प्लेस, कन्फर्म म्हणा. कन्फर्म म्हणला, कन्फर्म म्हणल्यानंतर तुम्हाला लगेच तुमचा F5 बटन प्रेस केला की तुम्हाला तुमचा शेअर लगेच इथं सेल केलेला दिसेल. लगेच इथं टाटा स्टील -500 शेअर इथं दिसेल तुम्हाला कितीना सेल केला आहे. आणि इथं मार्केट चालू होईल आणि तुमचा प्रॉफिट जसा जसा शेअर खाली येईल तुमचा इथं प्रॉफिट दिसेल तुम्हाला. पण लक्षात ठेवा सर, शेअर वर गेला तर तुम्हाला लॉस होणार आहे. त्याच्यामुळे शेअर जितना जेवढा खाली येईल तितका तो शेअर तुम्हाला प्रॉफिट देऊन जाईल. का करतोय आपण सेल? कारण त्या शेअरवर आपण निगेटिव्ह आहेत, त्या सेक्टरवर निगेटिव्ह आहेत आपण. चायनामध्ये लॉकडाऊन चालू झालेलं होतं, मेटल सेक्टरला प्रॉब्लेम आले होते तिथं, आणि इकडं फेडनं पण रेट हाय केली होती 15 तारखेला. त्याचा निगेटिव्ह परिणाम होणार होता मार्केट त्या शेअरवर, त्या सेक्टरवर. कोणते मग बँकिंग असेल, ॲटो असेल, मेटल असेल, यांच्यावर पहिल्यांदा परिणाम होतो मित्रांनो. आणि टाटा स्टील तर किंग आहे स्टील सेक्टरचा, मेटल सेक्टरचा. बरोबर. तर टाटा स्टीलचा शेअर तुम्ही 957ला शॉर्ट केला, त्याला शॉर्ट म्हणलं जाते. बघा 10:30 वाजता शॉर्ट केला. त्याच्यानंतर बघा मी आता थोडासा ग्राफ मोठा करतो, मी तुम्हाला लक्षात येईल. 957चा शेअर बघा 954 झाला, 947 आहे इथं वर बघा, 947, 942, 12:15 वाजता 941, 12 वाजता 936, 12:30 1 वाजता 922. बघा असं करत करत शेअर की कुठपर्यंत आलो? जवळपास 3:20 900 रुपयाला, म्हणजे जवळपास 57 रुपये तुटला मित्रांनो. 57 गुणिले 500 शेअर आहेत तुमची, किंवा 100 शेअर आहेत. 100 बी शेअर म्हणलं तर तुम्हाला 5,700 रुपये मिळाले असते. का तर टाटा स्टील पडला होता, तुम्ही त्याला बाय म्हणला होता, तुम्ही त्याला सेल म्हणला होता. असं केलं होतं पहिल्यांदा. बरोबर. निगेटिव्ह शेअर पडला आणि तुम्हाला फायदा झाला. म्हणजे निगेटिव्ह मार्केटमध्ये ट्रेडर लोक पैसे कमवतात हे तुम्हाला दाखवायचे मला. आणि तुम्हाला मग काय करायचं होतं? खाली आणता शेअर, इथं क्लिक करायचं होतं त्या पोझिशनला आणि स्क्वेअर ऑफ वेनिसी म्हणायचं. म्हणल्यानंतर तुम्हाला इथं दिसलं असतं की लगेच चालाकडे येतात आपला शेअर. आपण पहिल्यांदा सकाळी सेल केला, त्याला बाय करावं लागेल ना, प्रक्रिया संपवावं लागेल ना, पुन्हा प्रॉफिट बुक करावं लागेल ना. म्हणून तुम्ही काय केलात? F5 बटनला प्रेस केलात, शेअरला क्लिक केला, तुम्ही जे शॉर्ट केलं त्याला स्क्वेअर ऑफ वेनिसी म्हणलात. स्क्वेअर ऑफ वेनिसी म्हणला की ऑटोमॅटिक ग्रीन विंडो ओपन झाला असता लगेच तुमच्यासमोर, आणि तुमचा हा क्वांटिटी तुमच्यासमोर दिसली असती, आणि इथं तुम्हाला डायरेक्ट ऑर्डर प्लेस करून पोझिशन संपवायची होती. तुमचा आणि त्या शेअरचा काही संबंध नव्हता, कारण तुम्हाला ह्याची डिलिव्हरी पण घ्यायचीच नव्हती, कारण ती अलाउड पण नाही. ही निगेटिव्ह मार्केटमध्ये तुम्हाला लगेच दिसलं असतं की बुकडमध्ये तुम्हाला जी काय तुमची क्षमता 500 शेअर असली असती तर जवळपास 20-25 रुपये फायदा दिसला असता. 100 शेअर असले असते तर तुम्हाला 5,700 फायदा दिसला असला, कारण 57 रुपये तुटला ना, 57 रुपये तुटला. 500 शेअर असले तर तुम्हाला 25,000 फायदा झाला असता. ही ताकद आहे निगेटिव्ह मार्केटची मित्रांनो.
त्याच जागी तुम्हाला टाटा स्टीलचा शेअरला शॉर्ट न करता तुम्हाला जर वाटलं असतं की ऑप्शनमध्ये करायची मला त्याचा फायदा ऑप्शनमध्ये घ्यायचा आहे, तर तुम्ही काय करायला पाहिजे, ऑप्शनमध्ये डेरिव्हेटिव्ह टाटा स्टील नियर पुट 960चा पुट घ्यायला पाहिजे होता, कारण त्यावेळेस 957 असताना आपण शॉर्ट केलं ना शेअर. 957चा पुट बघू आपण काय होता, 60चा सॉरी इथे लेवल दिली आहेत बघा. टाटा स्टील नियर पुट म्हणायचं ह्या महिन्यात 960चा पुट. बघा टाटा स्टील मी 10:30 वाजता शॉर्ट केला होता गुरुवारी. इथं बघा 957 म्हणजे 10:30 वाजता. त्याच टायमाला पुट किती होता बघायचं आपल्याला. शेअरवर चॉईस होती, शेअरला शॉर्ट करून आपण पैसे मिळवले तर आता दाखवले, कसे मिळवतात तिथे दाखवलं मी तुम्हाला आता. तसं त्या जागी तुम्हाला शेअरच्या प्रॉडक्टमध्ये न करता जर तुम्हाला असं वाटलं असतं की चलाकडे त्याच वेळेस जवळचा त्या करंट मार्केट प्राइस 957, तिथं जवळचा पुट कोणता होता, 960चा होता, जो मी तुमच्या समोर ठेवला आहे. तो जर तुम्ही शेअरला शॉर्ट न करता पुटमध्ये जर काम केलं असतं, पुटची इच्छा काय की शेअर जेवढा पडेल तेवढा तो पुट वाढत जाईल. बघा पुट वाढतो, की गुरुवारचं मार्केट पुटचा ग्राफ दाखवतो मी. बघा 10:30 वाजता बरोबर, बघा इथे 10:30 वाजता ज्यावेळेस शेअर्स 957 होता 10:30 वाजता, त्यावेळेस तो पुट किती होता, 35 रुपये होता. 35 रुपये होता. आणि त्याचा लॉट कितीचा होता, त्याचा लॉट होता जवळपास 500 जवळपास 425 क्वांटिटीला लॉट होता. म्हणजे 35 गुणिले 425 जवळपास एक 13-14 रुपये भांडवल लागला असतं तुम्हाला. 14-15 हजार रुपये. 15,000 रुपयात तुम्ही हा लॉट घेतला असता आणि बघा तसा ठेवून दिला असता तो शेअर, तर तुम्हाला तो शेअर जेवढा पडेल तसा हा पुट वाढत जाईल. कारण पुटचं गणित वेगळे. टाटा स्टील पडणं म्हणजे पुट वाढणं. आणि तुमची तीच इच्छा होती ना, निगेटिव्ह जेवढा होईल शेअर तेवढा तो पुट वाढत जाईल. 401 रुपये वाढले की तुम्हाला 425 रुपये मिळाले असते. कारण लॉट कितीचा होता, एक लॉट 425चा. तुम्ही लॉटची संख्या वाढू शकता जर जास्त पैसे असतील तर. पण तुम्हाला एक लॉट घेऊन तुम्हाला हे सांगवलं मी तुम्हाला की कसं निगेटिव्ह मार्केटमध्ये पैसे कमवले जातात प्रोफेशनल ट्रेडर करून. बघा 35 रुपयाचा पुट 3:30 वाजता कितीला क्लोज झाला, 62 रुपयाला क्लोज झाला. जवळपास 30 रुपये वाढला, एक 28-30 रुपये वाढला. 30 रुपये जरी म्हणलं तर आपल्याला 12,000 रुपये फायदा झाला असता. आपण गुंतवलेत 15,000 रुपये आणि आपल्याला मिळाले 12,000 रुपये. बघा कुठलं कॅल्क्युलेशन आहे. हीच ताकद आहे निगेटिव्ह मार्केटची, हीच ताकद आहे त्या ग्राफची. त्या ग्राफच्या पॉवरद्वारे तुम्हाला काम करायचं आहे. आणि हा ग्राफ मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. माझे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बारकाईने पाहिजेत मित्रांनो, कारण त्याच्यात सगळं प्रॅक्टिकल ओरिएंटेड नॉलेज मी देत आहे तुम्हाला. कुठलाही असं थेरॉटिकल नॉलेज नाही आहे ह्याच्यात. स्वतः मी प्रॅक्टिकल करतोय माझ्या स्वतःच्या अकाउंटला, हे तुम्हाला सांगून म्हणून तुम्ही तुम्हाला एवढं कॉन्फिडेंटली बोलतोय. दुसरा शेअर कोणता होता, समजा SBI. तुम्हाला माहिती 15 तारखेला फेडनं पॉलिसी वाढवली, रेट हाईक केली. त्याचा परिणाम बँक सेक्टर होणार आहे. मी तुम्हाला मग दाखवलं क्लिपमध्ये माझ्या. तर बँक सेक्टरमध्ये कोण आपण जर समजा SBIला जर प्रॅक्टिकल केलं असतं तर बघा गुरुवारी बघा 16 जूनला 454 होता. अर्धा घंटा काम करायचं नाही, मग अर्ध्या घंट्याच्या नंतरच निर्णय घ्यायचा. 453.80च्या आसपास तुम्ही जर त्याला शॉर्ट केलं असतं शेअरला, तर बघा काय केलं असतं. शेअर करायचे म्हणजे काय केलं असतं, तुम्ही समोर गेला असता शेअरच्या, त्या टायमाला सेल म्हणला असता, क्वांटिटी टाकली असती. फक्त एका दिवसासाठी ही 250 शेअर शॉर्ट करा आणि तो शेअर बघा त्याच्यानंतर बघा 448 झाला. तुम्ही 54च्या आसपास शॉर्ट केले. बघा तो शेअर 444 झाला, 42 आला, 40 आला. म्हणजे जवळपास 14 रुपये तुटला मित्रांनो. 14 रुपये तुटला. समजा 200 शेअर आहेत किंवा 250 शेअर आहेत, तर तुम्हाला 3-3.5 हजार फायदा सहज झाला असता मित्रांनो निगेटिव्ह मार्केटमध्ये. किंवा तुम्ही त्याचा पुट घेऊ शकला असता. पुट बघा SBIचा पुट घेतला असता तर तुम्ही, वाढणार असेल तर कॉल घेतात सर्वजण आणि जर वापरणार असेल तर पुट घेतात. तर जवळचा पुट त्यावेळेस 454 असताना कोणता पुट बघायला पाहिजे तुम्ही, 450चा. 450चा पुट बघा. ज्यावेळेस शेअर पडत होता त्यावेळेस कुठं होता, बघा इथं होता 9 रुपये होता. जसा जसा शेअर पडला तसा तसा तो पुट वाढत गेला, म्हणजे तुमचा फायदा होत गेला. 70 रुपये झाला मित्रांनो. 9 रुपयाचा पुट 70 रुपये. आणि तुम्ही त्याला महिनाभर ठेवू शकतात बघा. एका दिवसाचं काढा असं काही नाही आहे. ऑप्शनला तुम्हाला एक डेट दिलेली आहे बघा. 9 रुपयाचा पुट कुठं गेलाय, 70 रुपये गेलाय. आणि तुम्ही 9 रुपयाने तुम्हाला भांडवल किती लागलं असतं त्यावेळेस, त्याचा लॉट कितीचा होता, जवळपास 1500 क्वांटिटीचा लॉट होता. 1500 गुणिले 9 रुपये. बघा आणखीन 13 रुपये वरच आहे आणखी तुमच्या खरेदीचे. बघा 9 रुपये गुणिले 1500. ज्यावेळेस तुम्हाला शेअर शॉर्ट करायचा होता त्यावेळेस तुम्ही शेअरला शॉर्ट न करता जर ऑप्शन घेतला असता त्यावेळेस किती होता, 9 रुपये होता.
आणि तो बघा 9 रुपयाचा फूट 70 रुपये पण गेला, म्हणजे 8 रुपये वाढला. म्हणजे जवळपास तुम्हाला 13-14 भांडवल लागला असतं इथं पण, आणि तुम्हाला जवळपास त्यात 8-10 रुपये फायदा झाला असता. कारण एक रुपये वाढला की तुम्हाला 1500 रुपये मिळवत होती. कारण ह्याचा 1500चा लॉट आहे, प्रत्येकाचे लॉट वेगळे आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं टाटा स्टीलचा लॉट 425 आहे, टाटा मोटर SBIचा लॉट 1500चा आहे. हीच मला दाखवायचं आहे. विप्रोचं बघा, मी शुक्रवार विप्रोचं उदाहरण दिलं होतं तुम्हाला, विप्रो पडणार म्हणून. निगेटिव्ह होतं विप्रोचं, ग्राफ निगेटिव्ह होता. मी तुम्हाला 410च्या आसपास सांगितलं होतं की शेअरला शॉर्ट करा. 402 बघा, काहीच वेळेत अर्धा एक किंवा दीड घंट्यातच शेअर 403 आला. लो बरोबर 402 केलेला आहे त्यानं त्या दिवशी. मी जवळपास 7-8 रुपये तुटला. म्हणजे तुम्ही पण विप्रोला असं सेल करून त्याचा फायदा कमवू शकला असतात. तर ही ताकद आहे. विप्रोचा 410चा पुट घेऊ शकला असतात तुम्ही. तर ही असं आहे, निगेटिव्ह मार्केटमध्ये तुम्ही कमवू शकला असतात. हिंदाल्कोचं बघा, हिंदाल्कोचा तुम्हाला किती फायदा देऊन गेला असता. बघा हिंदाल्को सकाळी गुरुवारी किती रुपये होता, 358 होता. अर्धा घंटा काम करू नका, अर्ध्या घंट्यात हे 10-10 मिनिटाचे कॅन्डल आहेत. हे गुरुवारचं मार्केट आहे, हे शुक्रवारचं मार्केट आहे. इथं बॉर्डर दिलेली उभी, हे बुधवारचं मार्केट आहे. बघा 355 असतात, तर तुम्ही जर हिंदाल्को शॉर्ट केला असता तर कुठपर्यंत आला खाली, 340, 335, आणि कुठं शॉर्ट केला होता तुम्ही 355ला, 335 पर्यंत आला मित्रांनो. जवळपास 25 रुपये तुटला शेअर, सॉरी 20 रुपये तुटला, 20 रुपये तुटला. आणि तुमचे जर समजा जर 500 शेअर असले असते तर तुम्हाला 10,000 रुपये फायदा झाला असता. किंवा तुम्ही हिंदाल्कोचा पूट घेऊ शकला असतात. पुटचा तुम्हाला एकदम चांगल्या रीतीने फायदा करून दिला असता त्यानं. हिंदाल्को तुम्ही 354-55 असताना तुम्ही कोणता पुट घ्यायला पाहिजे, 350चा पुट घ्यायला पाहिजे जवळचा. बघा हिंदाल्को पडला पण पुट वाढला. पुटचं गणितच आहे की शेअर जेवढा पडेल तेवढा पुट वाढेल, तुम्हाला फायदा होत जाईल. बघा 10 रुपयाचा पुट त्या दिवशी कुठ पण गेलो, 22 रुपये गेला, जवळपास 12 रुपये वाढला. कितीचा लॉट होता, 1075चा. बघा म्हणजे 10 रुपयानं तुम्ही सकाळी 10 रुपये असताना जर भांडवल घेतला असतं, तुम्हाला 10,000 रुपयेच लागले असते, फक्त 11,000 रुपये लागले असते. आणि जो पुन्हा किती रुपये गेला, 21 रुपये गेला. म्हणजे जवळपास तुम्हाला 10-11,000 रुपये तुम्हाला जवळपास तेवढाच डबल 100% फायदा झाला असता. जिथे तुम्हाला 10,000 रुपये तुमची 20,000 रुपये झाली असते. कारण दुप्पटच फायदा झाला ना. 10 रुपयाला घेतलेली वस्तू 21 रुपये झाली. तुम्हीच बघा आता कॅल्क्युलेशन करून. तुम्ही गुंतवले होते 10,000 रुपये, तुम्हाला मिळाले तर 11,000 रुपये, म्हणजे तुमचं भांडवल 21,000 रुपये झालेले. ही ताकद आहे त्या ऑप्शनची, ही ताकद आहे त्या ग्राफची. त्याच्यामुळे म्हणतोय, नुसता काही वाटलं म्हणून काही घेऊ नका. तर मार्केटच्या ह्या निगेटिव्ह वातावरणाचा पॉझिटिव्ह वातावरणाचा तुम्हाला फायदा घ्यायचा आहे दररोज. आणि तुम्हाला एक प्रोफेशनल स्टॉक ट्रेडर होण्यासाठी तुम्हाला आधी मार्केटचं बॅकग्राऊंड चेक करायचं की नेमकं मार्केट कसं चालायचं. कारण मला आपल्या इकडल्या तरुणांना मार्ग दाखवायचा आहे की मार्केटमध्ये भरपूर पैसा आहे, फक्त तुमची नजर तिथपर्यंत गेली पाहिजे. तरुणांसाठी असेल, आपल्या महिलांसाठी असेल, रिटायर लोकांसाठी असेल, शेअर मार्केट हा एक स्मार्ट बिझनेस झाला पाहिजे. शेअर मार्केट तळागाळामध्ये गेलं पाहिजे, ही माझी प्रामाणिक भावना आहे त्याच्या मागे. तुमच्या ट्रेडिंगमध्ये तुम्हाला काहीतरी मदत व्हावं माझ्या ह्या व्हिडिओची, तरच मला काहीतरी आनंद वाटेल. आणि मी तुमच्या कामाला आलो ह्याचा मला सार्थ आनंद वाटेल, किंवा चला मी कुणाच्या तरी कामाला आलो गडी, एवढीच माझी इच्छा आहे. आणि तुम्ही ह्या पद्धतीने फायदा घ्या. जेणेकरून बघा आता मी माझ्या स्वतः मी फायदा घेतो त्याचा, हे तुम्हाला दाखवतो लगेच. जस्ट बघा, हे माझा अकाउंट बघा. टाटा स्टीलच्या पुटमध्ये मला मागे लॉस झाला होता, आणि इथे 1200 रुपये ह्याच्यात लॉस झाला होता. पण मला अदानी पोर्टमध्ये 48,000 रुपये फायदा झाला होता, म्हणजे 25,000 फायदा झालेला आहे मला. मी कशामध्ये केला, मी निगेटिव्ह मार्केटमध्ये केला आहे. शेवटी 3.5ला काय झाले, 25,000 फायदा झाला आहे. ही ताकद आहे मार्केटची. दुसरा वाटलं असतं बघू आपण लेटेस्ट. इथं बघा मला 29,000 फायदा झाला आहे. मार्केट पडलंय पण मला किती रुपये मिळाले, 29,000 रुपये मिळाले. तर ही पॉवर आहे मित्रांनो. शेअर मार्केटचा एक दिवस तुम्हाला पाहायचा आहे, मिस करू नका. शेअर मार्केटला सट्टा, जुगार, लॉटरी अजिबात समजू नका. शेअर मार्केटमध्ये उतरा. आपल्या भारताच्या शेअर मार्केटला तुमच्यासारख्या लोकांची गरज आहे. फॉरेन लोकांच्या हातातला हा बाजार आपल्याला आपल्या हातात घ्यायचा आहे मित्रांनो. आणि प्रत्येकासमोर हा स्मार्ट बिझनेस एकदम चांगल्या रीतीनं कसा तुम्हाला कामाला येणार, तुमच्या आयुष्यात मंथली सोर्स ऑफ इन्कम तुम्हाला कसं वापरता येईल, ही मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो. तर तुम्ही त्याचा फायदा घ्यावा, ही माझी इच्छा आहे. आणि शेअर मार्केटला रोज ट्रॅक करावं. आणि माझा हा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. कारण तुम्हाला अशीच महत्त्वाची रहस्य प्रॅक्टिकल ओरिएंटेड तुम्हाला पुढच्या सर्व व्हिडिओमध्ये मिळणार आहे मित्रांनो.
तर तुम्ही माझं आजचं हे सगळं ऐकून घेतलात त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे. थँक्यू. गुड डे.